सर आपलं नाव सांगा, काय संघटनेची भूमिका आहे, कोणाला मारहाण झाले आहे, कोणत्या ठिकाणी झाले आहे, काय मागणी आहे सांगा. मी श्री दीपक बोराटे, सचिव संघटना कराड तालुका. आमचा सहकारी श्री दयानंद खाडगे सचिव हे कनेरखेड या विकास सोसायटीवरती काम करतात. तर मागल्या आठवड्यामध्ये एक घटना घडली की त्यांना कारखान्याकडून वसूल आला होता आणि ते वसूल त्यांनी कर्ज खात्यामध्ये घेतला, परंतु त्या कर्जदाराचे मुलाने त्यांना विचारणा केली की शासनाकडून कर्जमाफी होत असताना तुम्ही कर्ज का कापून घेतलं, असं जाब विचारला. आणि तो जाब विचारल्यानंतर त्यांना समर्पक असे उत्तर दिले की संस्था ही तोट्यात जात आहे आणि हे कर्ज त्या कर्ज घेण्यानं त्या कर्जमाफीवरती काहीही परिणाम होत नाही असं सांगितलं. परंतु त्यांनी त्यांचं न ऐकता त्यांना जर त्या बँकेत धक्काबुक्की केली आणि त्या ड्युटीवरती सुटल्यानंतर सचिवाला रस्त्यामध्ये अडवून त्या ठिकाणी त्यांना बेदम अशी मारहाण केली आणि ती मारहाण केल्यामुळं सचिव गंभीर जखमी झाले. त्यांना कोरेगाव रुग्णालयात दाखल केलं. त्या ठिकाणी त्यांना प्राथमिक उपचार केले आणि त्यानंतर तिथून जास्त गंभीर असल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येते. ते त्यांचा उपचार चालू आहे. परंतु असा हा जो अमानुष मारहाण केली आहे त्यामुळं आमच्या सचिवाला जीव धोक्यात घालून हे काम करावं लागत असल्यामुळं आम्ही प्रशासनाला तसे निवेदन दिलं आहे. परंतु त्या गुन्हेगारावरती कुठलेही गुन्हे दाखल केले नाहीत. त्यामुळं हा आमच्या सचिवावरती होणारा हा अन्याय, या अन्यायाला आम्ही वाचा फोडण्यासाठी 10 तारखेपासून आम्ही हा संप पुकारलेला आहे आणि या संपात सर्व जिल्ह्यातील सचिव सामील आहेत आणि हा असाच आमचा कडक संप राहील जोपर्यंत आमच्या सचिवाला न्याय मिळत नाही किंवा त्या गुन्हेगारावरती कडक असे कारवाई होत नाही तोपर्यंत हा आमचा संप चालूच राहणार आहे. असे जर आमच्या सचिवावरती हल्ले होत असतील तर आम्ही असुरक्षित आहे असं आम्हाला वाटायला लागलं आहे. परंतु आम्हाला शासनानं ही सुरक्षितता द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो. तसेच आम्ही आपले शंभूराज देसाई मंत्री साहेब यांचीही भेट घेणार आहे आणि त्यांनाही निवेदन देणार आहे. तरी आम्हाला न्याय मिळावा आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा कडक काम बंद आंदोलन राहणार आहे अशी मी कराड तालुक्याच्या वतीनं त्या घटनेस निषेध व्यक्त करतो. आणि आमचा जिल्ह्यातल्या एकूण किती सोसायटी आहेत, किती सहभागी झालेले आहेत यामध्ये? आमच्या तालुक्यात 149 संस्था आहेत आणि त्यांचे सचिव 111 कार्यरत आहेत. या सर्व सचिवांनी कडकडीत बंद पाळला आहे.